ते पहिल्याच मॅचमध्ये इरादे बुलंद करून दाखवले ते मात्र या करणने. मी विनंती करतोय आमचा विरोधी संघाचा कर्णधार की आपण कुणालला विनंती आपण मंचावरती या. कुणाल आपण मंचावरती या आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. जुईताईंच्या वतीने आपल्या देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं. 4 षटकार आले आणि त्या 4 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. मी विनंती करणार आहे करण याला की आपलं हे पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. करण मात्रे आपण पुन्हा एकदा मंचावरती या. आपल्यासाठी जितेंद्र गोंधळी साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहे. करण म्हात्रे यांच्यासाठी आमच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी या लहान मुलाकडे हे 500 रुपयांचं पारितोषिक देतोय. सन्माननीय जितेंद्र दादा गोंधळी माजी सरपंच खानाव यांच्या माध्यमातून हे 500 रुपयांचा कॅश प्राईज आलेला आहे. अभिनंदन करण. यस, अभिनंदन करणचं. त्याला हे पारितोषिक आपण अंकुश दादांच्या शुभ हस्ते इथे सुपूर्द करतोय. माफी असावी, विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण इथे सुपूर्द करतोय. अभिनंदन. सेकंड मॅचला देखील सुरुवात होते. आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना. एकाच ग्रुपमधील हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात भिडत देतील. विशाल जुईकर साहेबांच्या शुभ हस्ते जितेंद्र गोंधळी साहेबांनी दिलेले पारितोषिक. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू करण अँड इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सेकंड मॅच स्टार्ट होते. थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल. थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दीच होणार आहे रे मित्रा. जिंकल्यावर गर्दी होणारच आहे रे मित्रा. पण संघर्षातून तुला एकट्यालाच लढावं लागेल. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक निखिल पडते. आज जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, गावातील सर्व ग्रामस्थांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती, त्यांच्या समवेत आपलं खऱ्या अर्थानं सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं देखील आज क्रिकेटच्या पटलावरती करतोय सहर्ष स्वागत. वळतोय मैदानाच्या वरती, जिथे या षटकातील पुढील चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू पळतोय. लॉंग ऑनच्या रिजनमध्ये चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार डीजे. गाय तुझा महेंद्र शेठ गाजतई अलिबागच्या नगरात ग मुरुडच्या नगरात. क्या बात आहे. दमदार गीत तुम्ही ऐकताय. चौकार मात्र इथे आलाय. ओर पिच बॉल आणि त्यावरती खुला आक्रमण. उंच 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 तितकाच लांब. दमदार आमदार प्रीमियर लीगचा षटकार. पहिल्या षटकामध्ये समीर सर पाहायला गेलं तर किशोर बॉलिंग ट्रॅक वरती आला होता. ॲज अ कॅप्टन म्हणून आपण जर पाहायला गेलं तर कॅप्टन लीड्स फ्रॉम फ्रंट्स असं म्हटलं जातं. जिथे पहिलं षटक हाताळत असताना मैदानाच्या वरती आता आक्रमण केलं जातंय. पहिलं सत्र मैदानाच्या वरती चालू आहे. व्यासपीठावरती जिथे प्रमुख पाहुण्यांची देखील गर्दी आपण पाहतोय. पहिलं षटक किशोरच्या माध्यमातून हाताळलं जातंय. धावफलकाकडे एकदा नजर टाकली तर 12 धावा षटकातील हा चेंडू.
यावेळी 6 चेंडू भरधाव गतीनं फेकला गेला मैदानाच्या वरती. किशोर करतोय पुनरागमन, जिथे मैदानाच्या वरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आमचे दरणे गुरुजी आम्हाला काय सांगतात तर 12 धावा झालेल्या आहेत. 12 धावांवरती कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये. चांगली फलंदाजी आहे समीर सर. खरं तर निखिल पडते खूप चांगले समालोचक तुम्ही आहात, यातील मात्र सुद्धा शंका नाही. या समालोचनाची सुरुवात करत असताना तुम्ही मराठी भाषेचं एक छानसं असं काव्य गाऊन दाखवलं आणि मला खरोखरच आवर्जून सांगावंसं वाटतंय की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि त्याच सरकारचे शिलेदार आहेत सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब. आणि जेव्हा मी मगाशी देखील उल्लेख केला, जेव्हा पाहुणे महाराष्ट्र गीतानं आपण या स्पर्धेची सुरुवात केली, खरोखरच खूप चांगलं काम केलं महेंद्र शेठ दळवी साहेबांनी. आणि जो निर्णय घेतला 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, परंतु महाराष्ट्र गीत यायला जवळजवळ 2022-23ची वाट पाहावी लागली. म्हणजे 60हून अधिक वर्ष वाट पाहावी लागली. आणि पहिला निर्णय कॅबिनेटमधील कोणता झाला असेल तर महाराष्ट्र गीत देण्याचा निर्णय मात्र झाला. आणि त्याही कॅबिनेटच्या अर्थातच त्याही सरकारचे शिलेदार कोण होते तर सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब होते. हे विसरून कदापि चालणार नाही. त्यांचीच ही स्पर्धा आहे. हे सांगण्यामागचं कारण का, जे झटतात, जे लोकांसाठी झटतात, जे लोकांचे विचार मांडतात, लोकांसाठी सर्व काही करतात. मगाशी देखील आपण उल्लेख केला, लोकप्रतिनिधी असल्यानंतर लोकांची जबाबदारी आपल्यावरती असते. आज 300 बेडचं रायगडमधील सर्वात मोठं हॉस्पिटलचं उद्घाटन सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या वतीनं मात्र करण्यात आलेलं आहे. यापेक्षा मोठं काम असूच शकत नाही. आज त्यांचा चेहरा खुलला आहे, कारण कित्येक वर्ष ते त्याच्या मागे लागले होते. त्यांचं यश त्यांना मिळालंय, म्हणूनच त्यांनी सांगितलं क्रिकेटपेक्षाही ते काम माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं, लोकांसाठी महत्त्वाचं होतं, ते त्यांनी करून दाखवलंय. निश्चित स्वरूपाने मैदानाच्या वरती वळूया. या चेंडूकडे थोड्या अंशी जर पाहायला गेलं तर लिडिंग एज चेंडू बॅकवर्डच्या रिजनवरती व्यासपीठावरती आपण पाहायला गेलं तर सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून त्यांचं देखील आज क्रिकेटच्या पटलावरती करूया सहर्ष सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय जिथे टेनिस क्रिकेट .inची टीम काय अप्रतिम जिथे छायाचित्र अर्थातच चंद्राचं देखील घेतलं जाते. या चेंडूकडे वळूया. अशांक साखरकरचा हा चेंडू आता ठोकतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत षटकार. किल्ला गावचा खेळाडू आहे, रोहा तालुक्यातील किल्ला गावचा खेळाडू आहे प्रसाद, आणि त्याच्या बाटमधून निघाला हा दमदार षटकार. अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि रोह्याच्या किल्ल्याची झलक तुम्हाला पाहायला मिळाली. एक चित्रपट तुम्ही पाहिला असेल मराठीचा किल्ला, आणि त्याच गावातील हा खेळाडू आहे. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सुटला आणि ते जीवनदान मिळालं फलंदाज प्रसादला. फलंदाजांकडे फायनल डेफिनेटली गेलं तर तुषार आणि प्रसादची जोडी मैदानाच्या वरती, जिथे पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी, बिमरसाठीची ही मागणी असेल. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. निर्णय येईल. आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय अंकुशजी पाटील यांची धावधाव चालू आहे, कारण आजचा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये 2 कॅबिनेट मिनिस्टर, 2 आमदार, सोपं काम नाही आहे. खरं तर आमदार साहेबांची उपस्थिती आमच्या कर्जतच्या कार्यक्रमामध्ये नित्यवेळी असते. त्यांचं भाषण आम्ही नेहमीच ऐकतो. बैलगाडा शर्यतीवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे, खूपच प्रेम आहे आदरणीय आमदार साहेबांचं, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आमदार साहेब घेऊन आलेत विजेत्या संघातील. अर्थातच फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलाय, चांगला निर्णय पंचांकडून. इट्स फेअर डिलिव्हरी. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. यस नाशिर शेख, कारण हा बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता, हे लक्षात असू द्या. फेअर डिलिव्हरी. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग
श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत ही स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. दुसरा सामना इथे रंगतोय. खोलात टाकला होता चेंडू, बॅटची कडा घेऊन मागे आला हा चेंडू. फक्त एकच धाव इथे जोडली जाईल. एकेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं 21 वरती 21. डेफिनेटली दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अशांक साखरकर म्हणजे भूमिपुत्र थळगावचा सुपुत्र बॉलिंग ट्रॅकवरती आला ना, दुसऱ्या चेंडूवरती जेव्हा मोठा धमाका झाला, परंतु पुनरागमन मी सुद्धा करू शकतो. अशांकची ही गोलंदाजी आहे. एडम ओव्हर द विकेट. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, तिथे मैदानाच्या वरती गडबड, गोंधळ आणि घोटाळा थोड्या वेळासाठी आपल्याला दिसला आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव जमा केली जाते. पहिलं सत्र आहे समीर सर. असं म्हटलं जातं की शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. पहिलं सत्रामध्ये शांततेचा काळ आहे, जास्त घाम गाळावा लागेल. मैदानाच्या वरती जिद्दोजहद चालू आहे. दुसरं षटक, आता यानंतरचं येणारं तिसरं षटक, या षटकाकडे सर्वच मायबाप प्रेक्षकांचा नजरा लागलेल्या असतील, कारण का 50-50चं हे षटक. या चेंडूकडे वळूया. राईट मुहूर्त विकेट. हा चेंडू लॉंगॉनच्या रिजन मध्ये पळतोय, तिथे चेंडू टू बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. समीर सर, थोड्या अंशी का होईना आपण पाहतोय मैदानाच्या वरती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या जातात, 26 धावा. थोडंसं आपण पंचांबद्दल देखील बोलूया. ॲज अ ऑफिशियल्स म्हणून आपल्याला अमित गोलतकर आणि रमाकांत पवार हे दोन प्रामाणिक पंच लागत आहेत. पंचांची घोषणा येते आहे. 50-50चं हे षटक. मग अमित, खरं तर या ट्रॉफीसाठी हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या स्क्रीनवरती ट्रॉफीला तुम्ही पाहताय दमदार आमदार प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, सन्माननीय महेंद्र शेठ दळवे फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कृत ही स्पर्धा. मुरुड, अलिबाग आणि रोहा या 3 तालुक्यासाठी चालू असलेली स्पर्धा. मंचावरती पेठे सर उपस्थित आहेत. एक ज्येष्ठ समालोचक राजा पेठे सर उपस्थित आहेत. कित्येक वर्ष त्यांचं आपण समालोचन ऐकलं आणि पहा किती प्रगल्भ क्रिकेट आलंय पेठे सर. पॉवर प्ले पहिलेही नव्हता, पॉवर प्ले होता 15 षटकांचा होता. त्यानंतर क्रिकेटमध्ये आपण असंही स्पर्धा पाहिलेल्या आहेत की जिथे पॉवर प्ले विना टेनिस बॉल क्रिकेट खेळलं गेलंय. परंतु आता पहा एक नवीन फंड आलाय 50-50 ओव्हर. पेटे सर तुम्हाला सांगू इच्छितो, या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने 10 पेक्षा अधिक धावा केल्या तर त्यांना 5 धावा बोनस स्वरूपात, कमी केल्या तर 5 धावा मायनस केल्या जातील. पहिलाच बॉल फटका इथे फसलाय. मिड ऑफचा प्लेअर आतमध्ये, जजमेंट चांगलंय, झेल होईल. पहिल्याच बॉल वरती विकेट घेतले गोलंदाज. मैदानाच्या वरून बाद होतोय. फर्स्ट डाऊन. प्रसाद बामुगडे, परतावं लागेल प्रसाद याला. प्रसादची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होतोय. प्रतीक पाटील, प्रतीकच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी आहे. समीर सर, आजकालच्या या ग्रामीण टेनिस क्रिकेटकडे पाहायला गेलं तर एक वेगळी जबाबदारी असते. मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर गावाची जबाबदारी असते. गावाच्या अस्मितेचा प्रश्न लागलेला असतो मैदानाच्या वरती. आज गावासाठी खेळलं जाणारं हे क्रिकेट अलिबाग नगरीमध्ये, जिथे एक भव्य दिव्य आयोजन, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025, रायगड नाही तर भारत देशामध्ये, जिथे प्रथमतःच एवढ्या मोठ्या पारितोषिकांची आपण पर्वणी पाहतोय. नौका फलंदाज मैदानाच्या वरती येतोय, जिथे तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन संघनायक किशोर नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा चेंडू ऑन साइडच्या दिशेने डीप मधून प्रोटेक्शन भेटणार का चेंडूला? भेटले, परंतु चेंडू चाललाय टाटा बाय बाय, सीमा रेषा बाहेर, चौकार. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या
मतदार थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती विकेट बहाल केल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती आता आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. आपली फलंदाजी देखील तितक्याच धाटणीची आहे. मैदानाच्या वरती सिद्ध करत असताना फलंदाज प्रतीक पाटील हा यावेळेस 6 चेंडू रॅडॅम ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर जिथे खांद्याचा वेध घेणारा, खांद्याच्या बाजूने हा जाणारा चेंडू भरधाव वेगानं मैदानाच्या वरती चेंडूची हाताळणी केली जाते आणि याच्यासाठीच किशोर नाईक याला ओळखलं जातं. किशोर नाईक म्हणजे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी नेहमीच आपण पाहत असतो. किशोरची ही गोलंदाजी आजच्या रजनीमध्ये चर्चेचा विषय ठरणार का? किशोर पुनश्च एकदा फुलर लाईनचा हा चेंडू खोलात टाकलेला, ऑफच्या दिशेने चेंडूची हाताळणी, फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 1 धाव जमा होतीये. अद्यापपर्यंत 5 धावा सर्वांच्या नजरा लागलेल्या, कारण का 50-50चं हे षटक. षटकातील 4 चेंडूंवरती 5 धावा, येणाऱ्या 2 चेंडूंवरती जर 5 धावा झाल्या तर अधिकतम स्वरूपाच्या 5 धावा तुम्हाला बोनस स्वरूपात मिळतील. परंतु जर तर इफ अँड एल्स याला कोणत्याही खेळामध्ये महत्त्व दिलं जात नाहीये, परंतु त्याशिवाय खेळ सुद्धा पूर्ण होत नाहीये. हा चेंडूवरती मोठा फटका, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू पळतोय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत खणखणीत चौका. क्या बात आहे. पाक किती रंगतदार स्थिती पहा. पहिलाच सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण कधी इक्वेशन सांगत नाही, कारण इक्वेशन बनतं पहिल्या सत्रामध्ये, परंतु ही 50-50 ओव्हर आहे. 50-50 ओव्हर आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 9 आल्यात. 1 धाव निश्चित काढायचे. 1 धाव निश्चित घेतली तर 5 धावा बोनसच्या मिळतील आणि 1 धाव नाही मिळाली तर मात्र 5 मायनस होतील. पहा किती रंगतदार स्थिती. म्हणूनच मगाशी मी म्हटलं की आयोजनकरांनी, आमदार साहेबांनी या स्पर्धेसाठी 50-50 ओव्हरचा तडका मारलाय. 9 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. पंचांशी काहीतरी चर्चा हितगुज साधत असताना आमचे सुतार सर खूप छान समालोचन त्यांनी केलं, निवेदन केलं, पाहुण्यांचं स्वागत केलं. समालोचन करणं थोडं सोपं काम आहे, परंतु पाहुण्यांचं स्वागत थोडं कठीण काम आहे. प्रोटोकॉल हा फार महत्त्वाचा असतो कधी कधी. पाहूया पंच इथे पंच चर्चा करतायत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग अनेक स्टँड आहेत या क्रीडा नगरीमध्ये. तलवार क्रीडांगण, खरं तर मलाही प्रश्न पडला होता की नक्की एक्झॅक्टली तलवार क्रीडांगण का नाव ठेवण्यात आलं. मी जेव्हा मैदानात आलो तेव्हापासून हा मला प्रश्न पडला होता, तलवार क्रीडांगण. स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु सध्या पंचांचं डिस्कशन इथे महत्वाचं आहे. हा यस, आता 5 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. 1 धाव जर का आली म्हणजे 10 होतील. 5 धावा बोनस मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि जर का या चेंडूवरती धाव आली नाही तर मात्र 5 मायनस होतील. पहिल्याच सत्रामध्ये इक्वेशन पहा, लगेच क्लोजिंग फिल्डर इथे वाढवलेत. मजा येईल. पहा किती दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये इक्वेशन फार कमी पाहायला मिळते. हा गोलंदाजी करतोय किशोर नाईक, प्रचंड अनुभवी आहे. हा महत्वाचा चेंडू येईल, 1 रन, चौकार येईल, काय होईल. खोला टाकला होता चेंडू, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, डायरेक्ट हिट झाला नाही. 10 मिळाल्यात आणि हा बोनसचा चौकार. एकूण धावा येतील या चेंडूवरती 5. 9 अधिक 5 14 आल्या आणि आणखी 5, तब्बल 19 धावा या ओव्हरमध्ये. नक्कीच आपण बोलतो ना समीर सर की तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती राहिलं वलवंट. मैदानाच्या वरती जिथे 1 धाव वाचवायची होती, 1 धाव वाचवत असताना मैदानाच्या वरती तब्बल 10 धावा बहाल केल्या जातात. जिथे मैदानाच्या वरती या चेंडूवरती स्टॅटिस्टिशियन दरणे गुरुजी आम्हाला सांगत असताना 40 धावा झालेल्या आणि त्याच्यामध्ये 5 धावा अधिकतम म्हणजे एकूण स्कोर कार्ड झालेला आहे 45 धावा ऍड केलेल्या आहेत. मैदानाच्या वरती 45 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी असेल. या 2 षटकांवरती विचार विनिमय केला जाईल मैदानाच्या वरती. खरे तर
मी मगाशी देखील उल्लेख केला की पेटे सर मंचावरती उपस्थित आहेत, आमदार साहेब मंचावरती उपस्थित आहेत. कबड्डीमध्ये अनेक नियम बदलण्यात आले प्रो कबड्डी लीग कडून. सुपर टॅकल आला, सुपर रेड आली, रेडचं टायमिंग चेंज करण्यात आलं, 30 सेकंदाची रेड करण्यात आली. त्याच्या कारणास्तव काय झालं, हा महिला वर्ग पहा आमचा या मैदानावरती उपस्थित आहे, त्या सर्व महिलांचा आम्ही आदरणीय आमदार साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत आणि महिलांना खास सूचना देतोय. तुमच्यासाठी एक महिला कक्ष अगदी स्टेजच्या समोर बनवण्यात आलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही बिंदासपणे आसनस्थ होऊ शकता आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जसे प्रो कबड्डी लीग मध्ये अनेक नियम आले, त्यांनी तडका मिळाला कबड्डीला, तसाच तडका देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांनी केलेलं आहे. 50-50 ओव्हर, 5 बॉलमध्ये 9 झाल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव वाचवण्याच्या नादात ओव्हर थ्रोच्या 5 आल्या आणि अधिक 5 देखील मिळाल्या. एका चेंडूत 10 धावा मिळाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती मनोजला आपण पाहतोय, खारेपाटाला बिलॉंग्स करणारा हा गोलंदाज जेव्हा मैदानाच्या वरती येतो, पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा पडलेला आहे. पंचांचा देखील इशारा आलेला आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू म्हणजे काय, तर अवांतर स्वरूपाचा चेंडू म्हणजे अधिकतम स्वरूपाची 1 धाव या चेंडूवरती वेळ वाया जात असतो. या स्पर्धेतला द्रणे सर आम्हाला द्रणे गुरुजी सांगत असताना पहिला अवांतर अर्थातच पहिला वाईट चेंडू पडतोय. या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड मिस स्वरूपामध्ये फलंदाज ठरतो. तिथे मैदानाच्या वरती बाद, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन, आउट. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. नाही म्हणजे जर पाहायला गेलं तर जोडीचा तर कोणीच नाही आहे, परंतु आमदारांना तोड पण नाही आहे. हे फक्त दमदार नाही आहेत, तर हे कार्यशील आहेत, हे कार्यतत्पर आहेत, हे जर पाहायला गेलं तर जबाबदार आमदार आहेत. वळूया मैदानाच्या वरती, जिथे मैदानाच्या वरती एक फलंदाज बाद होतोय, नौका फलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त गोलंदाज मनोज मोकल करतोय. मनोज म्हणजे खऱ्या अर्थानं खारेपाटाला बिलॉंग्स करणारा हा गोलंदाज. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मनोजची चर्चा नेहमीच केली जाते. आज मला वीर दमदार आमदार चषक खेळायचं नाही, तर मला गाजवायचं आहे. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा मैदानाच्या वरती पडला असला म्हणून काय झालं, मी पुनरागमन करू शकतो. माझ्याकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करत असताना मनोजची गोलंदाजी बहरती आहे मैदानाच्या वरती. पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल, सर्वांच्या नजरा आपण पाहतोय मनोजकडे लागल्या गेलेल्या असताना. नौका फलंदाज निशी कर्णेकर, निशीसाठी हा चेंडू, निशीची आता फसवणूक मैदानाच्या वरती. परंतु आता मैदानाच्या वरती काय घडतंय बिघडतंय, तू पकडणार की मी पकडणार, जिथे दुसऱ्या दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ मैदानाच्या वरती. मैदानाच्या वरती 1 धाव घेतली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती जर पाहायला गेलं तर 47 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आज मोठा मासा जाळ्यामध्ये सापडला असता, परंतु जिथे कॉलिंग मैदानाच्या वरती चांगलं दिसलं नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज मोकलची गोलंदाजी आता आपण पाहतोय. अलिबाग एंडकडून गोलंदाजी करत असताना मनोजचा यावेळीचा हा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. हा फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी आहे आणि या चेंडूवरती झेल पकडला जातोय. फलंदाज आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे. पुढील सामना आपण पाहतोय बी ग्रुप मधून शंभूराजे वॉरियर्स कामार्लेच्या विरुद्ध RM सप्लायर्स जिराड हा संघ. दोन्ही संघाचे प्लेइंग 11 रेडी राहायचं आहे. वॉर्मअप चालू केला तरी काही हरकत नाहीये. मैदानाच्या वरती नवीन फलंदाज दाखल होतोय संघाची जबाबदारी घेऊन. आज निशीच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. नौका फलंदाज आपण पाहतोय विवेक मैदानाच्या वरती दाखल. विवेक आणि निशी अशी जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज मनोजची कामगिरी पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे.
कारण का योग्य नियंत्रण मध्ये केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या वरती सर्वच रसिक प्रेक्षकांची मन मोहित करून टाकणारी गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते. यावेळी 6 चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. मोठा फटका लॉंग ऑफच्या रिजन वरून. आता चेंडू थांबणार नाही, चेंडू अंतर कापतोय, जाईल लॉंग ऑफ क्षेत्रावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. डीजे मास्टर देखील आज चांगल्या गाण्यांचा आनंद निश्चित स्वरूपाने या रजनीमध्ये दाखवतोय, जिथे आता आक्रमण केलं जात आहे. मनोजवरती आता आक्रमण केलं जात आहे, कारण का संयम आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा असतो. संयमामध्ये घेतले जाणारे निर्णय हे कधीच वाया जात नसतात, परंतु संयम आणि आक्रमण जेव्हा मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा चांगल्या धाटणीचं क्रिकेट देखील पाहायला मिळतं. यावेळी 6 चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपातील. चेंडू वनबाव क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण होती आहे. फेकी चांगली आहे तिथून डीपमधून आणि या कारणास्तव स्ट्राईक रोटेट. आता संघाचा कर्णधार कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट्स असं मी नेहमीच बोलत असतो, निशी कर्णेकर येतोय स्ट्रायकिंग एंडवरती. आता निशीच्या विरोधामध्ये गोलंदाजी मनोजला देखील करायची आहे. कशा प्रकारच्या हा चेंडूची हाताळणी केली जाईल याच्याकडे नजर आहेत सर्वांच्याच. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्रावरून निशी ठोकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. आवाज गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, आवाज गरजता विरोधकांचा झाला कसा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देतो. 20 मिनिटांच्या अवधीमध्ये 4 षटकं फेकली गेलीत असं सांगितलं जातंय. आमचे ऑफिशियल स्टॅटिस्टिशियन शुभम यांच्या माध्यमातून मैदानाच्या वरती 5व्या षटकाची हाताळणी कशा प्रकारे केली जाईल. धावफलकावरती धावा 60 लिहिल्या जातात. 4 षटकांच्या अखेरी 60 धावा म्हणजे जर पाहायला गेलं तर 15 धावांची सरासरी समीर सर राखली जाते आहे. काय वेगळ्या धाटणीची फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी आहे. आक्रमण मैदानाच्या वरती दाखवलं जाते. सुपरफास्ट कार तुम्हाला थार जिंकायची असेल तर असंच 5व्या घेरमध्येच बॅटिंग करावी लागेल. थारचा थरार तुम्हाला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळते. पहा ही थार. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जिथे जिथे टेनिस खेळलं जातं पहिल्यांदा असं घडून दाखवलंय सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांनी की विजेत्या संघाला, चॅम्पियन संघाला, संघ मालकाला थार कार मात्र देण्यात येईल. ही हिस्ट्री. अनेक मॅचेस तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणखी एक मॅच तुमच्या भेटीला येणार आहे. नुकताच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये बेस्ट ऑफ ठाणे रायगड विरोधात रेस्ट ऑफ इंडिया हा सामना झाला. त्या सामन्याचा शिलेदार मला देखील साक्षीदार, माफी असावी, त्या मॅचचा साक्षीदार देखील मला पाहायला मिळाला. आणि ते फटका आलाय समोर राजू शास्त्री स्टँडच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. येतोय हा दमदार आमदार. फटका मात्र इथे फसलाय. 9 सेकंडचा बॅटर धावतोय आणि विकेट किपरने कलाकारी दाखवले आणि ते बॅटर आउट होईल. चर्चा तीच चालू होती. बेस्ट ऑफ ठाणे रायगड विरोधात रेस्ट ऑफ इंडिया असा सामना आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात पाहिला. आणि या स्पर्धेच्या शेवटच्या रात्री मात्र बेस्ट ऑफ रायगडच्या विरोधात रेस्ट ऑफ इंडिया असा सामना पाहायला मिळेल. असा एक सामना आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील पाहायला मिळाला होता. आणि उदय सामंत साहेबांची देखील उपस्थिती मला असं वाटते शेवटच्या रात्री या स्पर्धेच्या निमित्ताने लाभणार आहे. फलंदाज इथे बाद झालाय डेफिनेटली. आणि वीर दमदार आमदार चषक 2025च्या या पर्वामध्ये देखील बेस्ट ऑफ रायगडच्या विरोधात रेस्ट ऑफ इंडिया हा सामना 10 तारखेला याच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, जिथे नाणेफेकीसाठी पुढील सामना शंभूराजे वॉरियर्स कामार्लेच्या विरुद्ध RM सप्लायर्स जिराड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की
इनिंग ब्रेकमध्ये लगेचच नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. अंतिम षटक चालू आहे आणि अंतिम षटकाचा आपण विचार केला. फलंदाजी करत असताना ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघ सध्या मैदानात फलंदाजी करतो आणि धावसंख्या झाले तब्बल 67. हा दुसरा सामना आजच्या पहिल्या रात्रीतील. आज थोडे उशिराने मॅचेसला सुरुवात झाली. उद्या ठीक दिलेल्या वेळेत तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल, हे लक्षात असू द्या. चला, जास्त वेळ घेतला जातोय. 4 षटकांसाठी तुम्ही 20 मिनिटं घेतली. 5वं षटक लवकर कंप्लीट करा. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, 2 पायांच्या मधून बॉल चालला यष्ट्यांच्या दिशेनं, त्रिफळाचीत झालाय. फलंदाज समीर सर, मैदानाच्या वरती पाहायला गेलं तर जिथे मैदानाच्या वरती लेग साईडला हा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला. स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र, जिथे मैदानाच्या वरती फर्निचर डिस्ट्रॉय असं देखील सांगितलं गेलं. फलंदाज त्रिफळाची बाद होतोय, तो म्हणजेच पाहायला गेलं सचिनची जागा भरून काढण्यासाठी आता नौका फलंदाज येईल. यश पाटील, नक्कीच आपण पाहतोय. कौतुक आता सुमितचं करावं लागेल, कारण का गोलंदाजी अप्रतिम केली जाती आहे. योग्य टप्प्यावरती चेंडूची हाताळणी केली जाते आहे. गती चांगली आहे गोलंदाजी करत असताना. गतीसोबत आपण पाहतोय जिथे मैदानाच्या वरती समतोल राखला जातोय, गती आणि योग्य टप्प्याचा चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या वरती. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. आत्तापर्यंत बांधून ठेवलंय सुमित पाटीलने या षटकात. अंतिम षटक चांगले टाकताना पुन्हा खोलात टाकला होता. चेंडू ड्राईव्ह केलाय समोर. वाडी श्लॉंगांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. फक्त एकच धाव मिळेल. पहा किती कंट्रोल केलं जात आहे. निखिल त्या ठिकाणी होता वाडी श्लॉंगांना. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. शंभूराजे वॉरियर्स कामारले आणि त्यांच्या विरोधात आर्यम सप्लायर झिराड या 2 संघादरम्यान बी ग्रुपमधील पहिली लढत पाहायला मिळेल. हा सामना ए ग्रुपमधील दुसरा चालू आहे. फटका फसलाय. मिडॉप आतमध्ये होता, त्याच्या वरतून उलटा धावत असताना झेलचा अप्रतिम प्रयत्न, परंतु झेल सुटला. 2 धावा निश्चित मिळाल्यात. बॅटिंग करणाऱ्या ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा टीमला जय भवानी फुफादेवी पाडा या संघाच्या विरोधात धावसंख्या 70 धावा. धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. मागच्या मॅचमध्ये 62 पर्यंत आपण होतो आणि त्या धावांचा देखील पाठलाग झाला होता. लास्ट बॉल, बॅट भिरकावली परंतु इम्पॅक्ट नाहीये. शेवटच्या चेंडूवरती मिळेल रनआउटच्या स्वरूपात विकेट. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जय भवानी फुफादेवी पाडा संघाची धावसंख्या 70. फुफादेवी पाडा संघाच्या विरोधात ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाची धावसंख्या 70. 71चा पाठलाग करावा लागेल जय भवानी फुफादेवी पाडा या संघाला. हॅलो, धन्यवाद. समालोचन कक्ष आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि दरम्यान ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे विरुद्ध जय भवानी फुफादेवी या संघाचा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. परंतु या भव्य दिव्य अशा या दमदार आमदार अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी संपन्न होती आहे आणि या अनुषंगाने या खेळाडूंना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमय आशीर्वाद देण्यासाठी MD फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस व अलिबाग विधानसभा संयोजक माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहुण्यांचं जे म्हणणं आहे ते अतिशय रास्त आहे, परंतु त्या 3 ओव्हर नंतरच धावा आपण ऍड केल्यात. हा 3 तुम्हाला पुन्हा एकदा 5 ओव्हर नंतर पाहिजे असतील तर आमदार साहेबांकडे तुम्हाला प्रश्न मांडावा लागेल. बस या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांचं यथोचित स्वागत या निमित्ताने संपन्न होत आहे. सुतारजी, थोडं तुम्हाला थांबवतो कारण आपल्या पाहुण्यांना अद्यापही प्रश्न पडलाय. 3 ओव्हर नंतर धावा आपण ऍड केलेल्या आहेत. एक मिनिट सर, फक्त 1 मिनिट सर. आणि दरम्यान मी सन्माननीय आमदार महोदय आदरणीय महेशजी आमदार महोदय सन्मान्य महेंद्रजी दळवी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांचा यथोचित सन्मान तथा स्वागत आजच्या कार्यक्रमानिमित्ताने करावं. सन्मान्य दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान्य ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांचं यथोचित स्वागत आजच्या या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. आजच्या या सोहळ्यादरम्यान हे दुसरं पर्व इथे संपन्न होत आहे आणि या दुसऱ्या पर्वाच्या अनुषंगाने
सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस व अलिबाग विधानसभा संयोजक माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांचं स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कबड्डीपटू आणि BMS युनियन अध्यक्ष माननीय संदीपजी कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि संदीपजी कदम साहेब यांचं देखील स्वागत तथा सन्माननीय दळवी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू संदीपजी कदम यांचं देखील यथोचित स्वागत तथा सन्मान या प्रसंगी करावा. BMS युनियनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणारे आणि राष्ट्रीय स्तरावरती कबड्डीचं मैदान गाजवणारे हे खेळाडू अर्थात सन्माननीय संदीपजी कदम साहेब आणि त्यांच्या सहचारिणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून अर्थात सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मी पुनश्च सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद. तत्पूर्वी टॉस होतोय. शंभूराजे वॉरियर्स कामारले अगेन्स्ट RM सप्लायर चिराड. दोन्ही संघनायकांना विनंती आपण यायचं आहे. विनंती करतोय. आणि हा नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे आणि विजेत्या संघाचं कौतुक करायचं आहे. आणि याकरिता नाणेफेकीचा जो कक्ष आहे त्या ठिकाणी सन्माननीय मोहिते साहेब यांना विनंती करतो की आपण येण्याची कृपा करावी. ओव्हर टू सुजित सर. थँक्यू. टॉस करण्यासाठी विनंती करतोय सन्मान्य पाहुणे अर्थात भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष सन्मान्य महेशजी मोहिते साहेब यांचं मनापासून मी स्वागत करतोय. आणि या मॅचचा नाणेफेक होतोय अर्थात आजच्या दिवसातील तिसरा सामना. अतिशय चांगला कॉईन आपण पाहतोय. सन्मान्य महेशजी मोहिते सर यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. हु इज द टॉस विनर? मनीष मोकल. आणि एका बाजूला आपण पाहतोय हेड इज अ कॉल. Head is a call and it is a tail. So RM Supplier Chirad win the toss. निर्णय काय असेल? फिल्डिंग करेल. कसं वाटतंय आज आमदार लीग आपण खेळतोय आणि इतका मोठा मंच आणि या मंचावर आपण सामना कशा पद्धतीने अनुभव असेल तुमचा? खूप छान आयोजन केलेलं आहे. लास्ट इयर सुद्धा खेळलो. लास्ट इयर क्वालिफाय झालो. थोड्या काही चुका झाल्या त्या यावर्षी सुधारायचा प्रयत्न करेन. आणि एवढं चांगलं आयोजन आहे. खूप मोठी टुर्नामेंट आहे. नक्कीच प्राईज घेण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक. मागच्या वर्षी तुमचं प्राईज हुकलं. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर मान्यवर विनंती करतोय आपण असं नसतं व्हायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सुजित पाटील आणि थँक्यू सो मच सुतार सर आणि धन्यवाद यासिनजी मर्चंट आणि आमचं निखिल पडते देखील. सुजित पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जोडले जातील एक्सपर्ट कमेंटसाठी. त्यांचंही स्वागत असेल. 5 ओव्हरमध्ये 71 धावा करायचे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक उपक्रम जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठी. पहिलाच बॉल उडवलाय कव्हर पॉइंटच्या वरतून. कमालीचा फटका आहे. फलंदाज हर्षलच्या बॅटमधून आला हा दमदार चौकार. कसा विकास केला साऱ्या वस्तीवाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. तब्बल 71 धावांचा पाठलाग करायचे जय भवानी फुफादेवी पाडा या संघाला. आणि पहिल्याच बॉलवरती हर्षल पाटीलच्या बॅटमधून निघालाय चौकार. ऑन साइडला व्यासपीठावर पाहुण्यांच्या सलामीला बॉल आलाय. जिथे 2 व्हीलर आहेत पारितोषिकांसाठी तिथे बॉल लँड झालाय. षटकार. फलंदाज हर्षल पाटील. काल रोहित शर्माच्या कॅप्टनशिप मध्ये पुन्हा आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचलो आणि रोहित शर्मा म्हटल्यानंतर फ्रंट फुट पुल तोच फटका आपण पाहिला इथे. यॉर्कर बॉल भन्नाट उत्तर दिले. वेगाने उत्तर दिले. निशी करणे
फलंदाज हर्षल पाटील आणि त्याच्या साथीला येतो किफायत पटेल. 71 धावांचा पाठलाग करायचे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुजित पाटील मात्र जोडले जातात, त्यांचंही स्वागत. अंकुशजी पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत पाहुण्यांच्या सत्कारासाठी. खोलात टाकलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल आला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती 1 चौकार 1 षटकार, त्यानंतरचे निशीने 2 चेंडू निर्धाव टाकलेत. आणि मंचावरती पहा मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित आहेत, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदितीताई मंचावरती उपस्थित आहेत, आपलंही स्वागत. मिडविकेटच्या दिशेनं बॉल आलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि ते फक्त 1च धाव मिळेल. प्रचंड मेहनत घेतली आदितीताईंनी या संपूर्ण स्पर्धेसाठी. मगाशी आमदार साहेबांनी देखील आपल्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला. आदितीताई असतील, जुईताई असतील, यांनी घेतलेली प्रचंड मेहनत. महिला क्रिकेटमध्ये कुठेही कमी नाही आहेत, त्याचा लेखाजोखा अगदी पहिला षटक समाप्त झाल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचू. 11 धावा, या संपूर्ण लीगची जबाबदारी आमदार साहेबांनी. काय कम्मालीचा फटका खेचलाय, किफायत पटेलनं देखील आपलं खातं उघडलंय षटकाराने. दमदार फटकेबाजी आमदार प्रीमियर लीग मध्ये. षटकार चावी हरवलेली आणि हे आमचं तलवार क्रीडांगण जिथे संपन्न होत आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत ही स्पर्धा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाची लोकप्रिय दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या संकल्पनेतून खेळाडूंना प्रोत्साहित करणारी, रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक असणारी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. आणि त्या आमदार प्रीमियर लीगचं हे तलवार क्रीडांगण ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती. याच स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा विजेत्या संघ मालकास थार कार देण्यात येईल. आणि या स्पर्धेचे संकल्पक आपल्या स्क्रीनवरती आहेत. वचनपूर्ती करणारे आमदार, लोकप्रिय आमदार, लोकसम्राट आमदार, कार्यकुशल आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब. ॲडव्होकेट मोहिते साहेब अगदी त्यांच्या बाजूला आहेत, हितगुज चालू आहे. संदीपजी कदम साहेब देखील उपस्थित आहेत. बॅटची कडा, विकेट किपर कॅच खाली, पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जय भवानी टीमला. प्रसादने मात्र हा झेल घेतला. किल्ल्याचा खेळाडू आहे, मगाशी बॅटिंगही चांगली केली. बॅटची कडा घेऊन हा वेगवान गोलंदाज आहे अभिषेक सातानकर आणि त्याने पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट घेतलेली आहे. मोठा धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दमदार आमदार प्रीमियर लीग. काय वाटतंय सुजितजी, कसं तुम्ही या स्पर्धेकडे पाहताय? स्वतः तुम्ही आयोजक देखील आहात आणि हे क्रीडांगण पहा, सगळ्यांना म्हणजे मनमोहित पडावं असं क्रीडांगण आहे. थार कार शर्यतीमध्ये अनेकदा आपण पाहिल्यात, कारण बैलगाडा शर्यत ही आमदार साहेबांना आवडते, तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. परंतु टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा थार कार देणारा कोणती स्पर्धा असेल तर ती आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांची स्पर्धा. नक्कीच सर, मेहनत बघायला गेलं तर खूप सारी मेहनत इथे आयोजकांनी केलेली आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं गेलं तर हे मैदानावर मॅचेस होतील की नाही याच्यावर देखील प्रश्नचिन्ह होतं. मात्र अगदी परमेश्वराची कृपा आणि आपला निसर्गाने आम्हाला दिलेली साथ म्हणतात किंवा भरतीचं पाणी भरपूर प्रमाणात त्या साईडला आलं होतं आणि आमच्या टीमने जी मेहनत घेतली, भरतीचं पाणी अगदी युद्ध पातळीवर आम्ही बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर या स्पर्धेचं एक तर चांगलं आयोजन आम्ही करू शकलो. क्या बात आहे. बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता, कदाचित हा झेल हाफ चान्स होता. अगदी समोर हा चेंडू डाईव्ह लगावीला हवी होती का, परंतु कठीण काम आहे. वेगानं हा चेंडू आला होता शॉर्ट मिड विकेटला. सुजित पाटील यांनी आवर्जून सांगितलं. मंचावरती छोट्या चिमुरड्या उपस्थित आहेत, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आमदार साहेबांच्या नात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पूल मारलाय, असा मारलाय की बॉल चाललाय संजय बने स्टँडच्या दिशेनं, त्याही वरतून बॉल सीमारेषा पार. स्टेडियम
महेंद्र म्हात्रे स्टँडच्या वरून अगदी महेंद्र म्हात्रे ज्या पद्धतीने फटके मारतो ना तशाच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने मारलेला हा फटका किशोर नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळाला. क्या बात आहे, षटकार आलाय. गती कमी केली, हा देखील फटका त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक आहे आणि पाहतच बसेल. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. आणखी एक दमदार सलगचा दुसरा षटकार. सुजितजी, मी हाच उल्लेख करतोय, या मतदारसंघाचा जसा झपाट्याने विकास केलाय आदरणीय आमदार साहेबांनी, तसा आता धावसंख्येचा विकास करताना दिसतोय. हा फलंदाज किशोर नाईक टीमचा सरसेनापती आहे, त्यानेच इथं केलं आक्रमण. जय भवानी फोफादेवी पाडा संघाकडून ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहाच्या विरोधात. कदाचित तिसरा येईल का की मात्र लॉंगॉनचा फिल्डर झेल घेईल आणि ते झेल घेतलाय. व्हॉट अ रनिंग कॅच बाय फिल्डर तुषार कांबळी. कम्मालीचा झेल त्याने घेतलाय. खेळ खल्लास होतोय. किशोर नाईकचा दुसरा धक्का दिलाय अभिषेकने. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खरं तर मला या स्पर्धेच्या निमित्तानं सुजित पाटील आणि अंकुश पाटील यांना माईकवरती बोलतं करायचे आमदार साहेब, कारण या स्पर्धेची माहिती समालोचन होईल त्यातील मात्र सुद्धा शंका नाही. परंतु अंकुश पाटील आणि सुजित पाटील जेवढे माईकवरती बोलतील हे भव्य दिव्य आमचं व्यासपीठ पहा किती छान सजलंय, किती प्रचंड मेहनत घेतली. मगाशी सुजित यांनी सांगितलं की भरतीचं पाणी आलं होतं, ते क्रीडांगण तयार होईल की नाही याची चिंता होती, परंतु परमेश्वर तुमच्या साथीला आहे. कारण तुमचे आमदार साहेब सच्चे भगवंताचे प्रेमी आहेत, बघतायत, निस्सीम बघतायत आणि त्या परमेश्वराने कृपा केली आणि ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या इथे संपन्न होताना दिसते. म्हणूनच मी म्हणतोय सुजित पाटील आणि त्याचबरोबरीने अंकुश पाटील पुढील 5 रात्रींमध्ये समालोचन कक्षामध्ये येऊन बोलले पाहिजेत. सर नक्कीच असं म्हटलं जातं की ज्याची कर्म चांगली असतात तर परमेश्वर त्याला नेहमी सपोर्ट करतो आणि आमच्या आमदारांची कर्म खूप चांगली आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास होता आणि आमच्या आमदारांवर देखील विश्वास होता आणि परमेश्वरावर देखील विश्वास होता की या स्पर्धा आम्ही व्यवस्थितरित्या पार पडू आणि हे मैदान अगदी व्यवस्थितरित्या आम्ही खेळण्यासाठी उपलब्ध करू. तलवार क्रीडांगण, त्या तलवार क्रीडांगणाची देखील माहिती मला अंकुश पाटील साहेबांनी दिले. 2 षटक समाप्त झालं की तेही माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आणि ते माझं काम आहे. हेच ते तलवार क्रीडांगण जिथे संपन्न होत असणारी स्पर्धा थारचा थरार संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे. दिशा तपासली जाणार. यस पंच इथे कोणताच इशारा देत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 71चा पाठलाग करत असताना 29. 18 बॉल विजयासाठी आता गरज असेल 42 धावसंख्येची. 18 बॉल 42ची गरज, 14ची सरासरी. हा शेवटचा चेंडू आपल्या स्क्रीनवरती. नेक्स्ट ओव्हर असेल 50-50, म्हणजे या ओव्हरमध्ये 10च्या अधिक धावा केल्या तर 5 धावा बोनस स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि 10 पेक्षा कमी धावा केल्या तर 5 धावा त्यांच्या मायनस करण्यात येतील. म्हणजे तुम्ही तडकाच मारलाय, हे खरोखरच विशेष कौतुक आहे. थारचा थरार तुम्ही आणला, 50-50 ओव्हर तुम्ही आणली, LED शो तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावरती. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरी आहे, त्या गॅलरीला देखील तुम्ही स्टँड दिलेत, त्या स्टँडला तुमच्या खेळाडूंची नावं दिलीत. खेळाडूंसाठी ज्या वैयक्तिक स्वरूपातल्या बाईक आहेत ना, त्या बाईकही कधी कधी पाहायला मिळत नाही, त्याही महत्वाच्या बाईक तुम्ही दिलेल्या आहेत. आणि हा खेळ पाहण्यासाठी पहा छोट्या चिमुरड्यांचं देखील इथे आगमन होतंय. सर्वांचं मी स्वागत करतो आमदार साहेबांच्या वतीने. नक्की सर, अंकुश पाटील अँड कंपनी म्हणावं लागेल. अंकुश पाटील एक चांगली टीम तयार केली आहे आणि आमचं नेतृत्व अर्थात आमची आदितीताई करते, त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगला बॅकअप आहे आणि म्हणून या स्पर्धेला एक चांगल्या दिवस आले तसं म्हणायला हरकत नाही आहे. आणि 50-50 ओव्हर मैदानात नक्कीच आपण पाहतोय. आदितीताई आणि जुईताईंचं विशेष कौतुक. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आणि अतिशय लिलया त्यांनी पार पाडलेली. आमदार साहेबांनी मगाशी आवर्जून उल्लेख या गोष्टीचा केला. मला अजिबात त्रास दिला नाही दोघींनी. ताकद लावायची होती. फोर्सफुली हा खेचलेला फटका, हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव घेण्याची मुभा आहे. थोडं ढिसाल कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये. तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती यासिन सर लेझी खेळ करू शकत नाहीत, कारण समोरचा संघ मात्र इथे वाटच पाहत असतो, कधी एकदा संधी मिळते. 2 धावा, दुहेरी धावा संख्येने स्कोर 31. आता धावा करायच्या असतील त्या 40.
40 पाहिजे 17 बॉलमध्ये. दुसरा सामना रंगतो आजच्या रात्रीतील. फटका फसलाय. लॉंग ऑनचा प्लेअर कॅच खाली येतोय. दबाव वाढत होता, धाबांची गरज होती. फटका मारण्याच्या नादात फलंदाज बाद झालाय. किफायत पटेल सलामीवीर तंबूच्या आसऱ्याला. ही 50-50 ओव्हर आहे. आणखी येतो सुजित पाटील तुमच्याकडे, काही चिंता करू नका. आज 2 मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर, 2 आमदार, एक हिंगोलीचे होते. आणि मी मगाशी नक्कीच सांगेल सगळ्यांना, विधान अगदी अधिवेशन चालू आहे तिथला काळ संपवून, म्हणजे तिथलं कामकाज संपवून आज ते आमदार साहेबांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल काय म्हणाल? यावरून दिसून येतं की आमदार साहेबांचं वजन किती आहे विधानसभेमध्ये. सर तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगतो. आपण सत्ता परिवर्तन पाहिलं, सरकार पलटताना पाहिलं, आणि सरकार पलटण्याची जर पहिली ठिणगी जर कुठे पडली असेल ना, तर ती पहिली अलिबागपासून सुरुवात झाली. म्हणून आमदार साहेबांचं वजन हे आपल्या विधानसभेमध्ये काय किंवा या राजकीय पटलावर किती आहे हे नक्कीच आपल्याला कळेल. यासिन सर आहेत ना समालोचक, सुजित पाटील परफेक्ट षटकार मारतायत. आणि म्हणूनच अंकुशजी आणि सुजितजीला मला 5 दिवसांमध्ये बोलतं करायचंय. ताकद लावायची होती. हा 50-50 ओव्हर आहे, फार महत्वाची ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये 10 धावा कराव्याच लागतील, नाही तर 5 धावा मायनस होतील. क्लायमॅक्स. एक धाव, एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 32 वर. 3 चेंडू खेळले गेलेत आणि सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय आदितीताई यांना या संपूर्ण स्पर्धेला अगदी लिलया त्यांनी पार पाडले. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. आतापर्यंत धावा आल्या त्या 4. पाग फर्स्ट इनिंग मध्ये देखील आपण या धावा सांगितल्या. फर्स्ट इनिंग मध्ये काय घडलं? 5 बॉलमध्ये 9 आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती 1 पाहिजे होती. क्लोजिंग फिल्डर लावला, ती धाव वाचवण्यासाठी त्याने डायरेक्ट हिट केला. बोनसच्या 5, ओव्हर थ्रोच्या 5 आणि बोनसच्या 5, म्हणजे एकाच चेंडूत 10 आल्या. किती मजा आणली क्रिकेटमध्ये. बाउन्सर टाकला, कडक बाउन्सर होता हा गोलंदाज निशी कर्णेकरचा. संघाचा लढवय्या गोलंदाज या शस्त्र उगारतोय आणि पहिला चेंडू टाकलाय त्याने निर्धाव. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 4, त्यामध्ये धावा आल्या त्या 4. 2 चेंडू मध्ये 6 करणं कंपल्सरी आहे, नाही तर 5 मायनस होतील. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला, डीपला फिल्डर आहे. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. 5 सामना आता आलाय कुठे? एक तर इक्वेशन आहेच, 71 तर करायचेत यासिन मर्चंट सर, परंतु या ओव्हरमध्ये तुम्हाला 10 साठी झगडावं लागेलच, कारण 5 बॉलमध्ये धावा आल्यात त्या 5. या बॉलवरती देखील 5च्या पलीकडे धावा कराव्याच लागतील, म्हणजे षटकार येणं अपेक्षित आहे. काय सामना रंगवला यार, कमालीचं. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, कमालीचं आयोजन. पुढे आला, फटका खेचला, दबाव वाढत होता, विकेट देखील आली. 5 धावा या ओव्हरमध्ये दिल्या निशी कर्णेकरने आणि आता 5 देखील मायनस होतील बॅटिंग करणाऱ्या टीमचा. हे विसरून चालणार नाही. जय भवानी फुफादेवी पाडा संघ फ्रंट लाईनला होता 2 षटकांमध्ये, परंतु या षटकात निशी कर्णेकर आला, लढवय्या गोलंदाज आहे. त्याने आपले शस्त्र उगारलं गोलंदाजीचं. त्याने कमी धावा दिल्या, 10च्या कमी धावा दिल्या, 5 मायनस होतील. पाहूया आता 5 धावा मायनस झाल्यानंतर किती धावा होतील? 29 म्हणजे जेवढ्या धावा दिल्या 5 तेवढ्या त्याने कमी करून घेतल्या, म्हणजे या षटकात एकही धाव आली नाही. आता मला जाणून घ्यायचे सुजित पाटील, एक्झॅक्टली निर्णय कुणी घेतला 50-50 ओव्हरचा? असा निर्णय ना खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं ना सर, आमचे असे काही वेगळे निर्णय आदितीताईच घेते किंवा आमचे अंकुश पाटील. त्यांना काहीतरी युनिक करायचं होतं, त्यांना काहीतरी वेगळं पण दाखवायचं होतं. पाण्याची व्यवस्था करा मैदानात त्वरित, म्हणजे आणखी एक नाव वाढलं तर, म्हणजे पुढच्या 4 रात्रींमध्ये आदितीताईंकडे देखील एखादा कॉर्डलेस माईक ठेवावा आणि त्यांच्याकडून देखील माहिती जाणून घ्यावी. किती छान भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय पहा आपण. आदरणीय दमदार आमदार स्वतः या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत पहा सगळे त्यांचे शिलेदार फोटो घेत असताना का घेऊ नये? आमदार साहेबांचा स्वप्नपूर्ती झाले. तुमची स्पर्धा झालीच सुजित पाटील, मी त्याबद्दल अजिबात दुमत नाहीये, परंतु आज आमदार साहेबांचं कौतुक मी यासाठी करेल. आज जवळजवळ 300 बेडचं हॉस्पिटल, रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठं हॉस्पिटलची भेट आमदार साहेबांनी या अलिबाग तालुक्याला दिलेली आहे.
खूप मोठी गोष्ट आहे सर, कारण खरंच दुर्दैव होतं अलिबागचं. कारण स्पेशली सांगायचं गेलं की अलिबागमध्ये असं कोणतं सिरियस पेशंट तपासलं जात नव्हतं आणि अशा काही ट्रॅव्हलिंगमुळे 3 तासाचा प्रवासामुळे कदाचित आपलं पेशंट दगावायचं. आणि या माणुसकीचं नातं अगदी आमदार साहेबांनी जपलं आणि या माणुसकीच्या विश्वासावर ते आमदार झालेत आणि जनतेतून निवडून आलेला हा आमदार आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलेल्या कार्याला नक्कीच सॅल्यूट असणार आहे सर. 12 चेंडू विजयासाठी 42 करायचे त्या जय भवानी फुफा देवी पाडा संघाला. 4th ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी प्रसाद आलाय. वेगानं बॅट फिरवली होती लॉंग ऑफच्या दिशेनं, कार्पेटच्या सानं बॉल निघून चाललाय. सुजित पाटील बोलले, अंकुश पाटील बोलतील का? नक्कीच अंकुश पाटील देखील खूप छान बोलतात. प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. खूप मेहनत त्यांनी केली आहे, कारण जवळ गेले 15 ते 20 दिवस हे मैदान त्यांनी सोडलं नाही. अगदी तंबू ठोकून राहिले असं बोलायला हरकत नाही आहे. फक्त रात्री झोपण्यासाठी घरी आणि मॉर्निंगचं दिवस रात्र त्यांनी इथे मेहनत केलेली आहे. 11 बॉल 41 करायचे जय भवानी फुफा देवी पाडा संघाला. बॉल चाललाय लॉंग ऑनला प्रेक्षक बनेल तो खेळाडू. पंढरीनाथ ढेपे स्टँडच्या दिशेनं बॉल सीमारेषा पार येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. तर आमचे साथी समालोचक अर्थात विकासदादा साखरकर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय, कारण महत्वाचं ड्युटी करून ते आज इथे अर्पित वैतीचा आणखी एक दमदार स्ट्रोक. बॉल डायरेक्ट झिराटला पाठवलाय. षटकार. थँक्यू डीजे. मागच्या ओव्हरमध्ये सुजितजी 5 धावा दिल्या, 5 धावा मायनस झाल्या, म्हणजे मागच्या षटकात एकही धाव आली नाही जय भवानी फुफा देवी पाडा संघासाठी. परंतु याची अजिबात चिंता नाहीये. ते अर्पित वैतीला झिराडकर आहे, दबाव तर कधी घेणारच नाही आणि घेतही नाही. जेवढा दबाव तेवढा निखरून खेळतो तो झिराटचा खेळाडू. आणि अर्पित वैतीच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेले आहेत आणि या सलग 2 षटकारांनी इक्वेशन बदललंय. 10 बॉल धावा करायचे त्या, मात्र आता 9 बॉल धावा करायचे त्या 29. 9 चेंडू 29 धावांची गरज. सामना रंगतोय आता. ओव्हर पिच बॉल खेचलाय, पॅरलल स्ट्रोक. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. येतोय हा सलगचा अर्पित मात्रेच्या बॅटमधून. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग क्रिकेट आणि राजकारण मित्रांनो कधी रंग बदलेल सांगता येत नाही. अगदी तशाच पद्धतीचा मैदानात खेळ पाहायला मिळतोय. अर्पित वैती केव्हा फॉर्मला येईल, अर्पित वैतीच्या बॅटमधून धावा कधी येतील, अगदी महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून नक्कीच धावा आलेला पाहतोय आपण. क्लास परमनंट फॉर्म इज अ टेम्पररी. बॅटची कडा विकेट किपरच्या हाताला चेंडून चाटून मागे चाललाय. अर्पित वैते मैदानात खेळतोय, झिराटचा खेळाडू. सलग 3 षटकार मारले, त्यानंतर ही सिंगल रन. आता इक्वेशन आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. 7 बॉल 22 करायचे. माझ्या समवेत गुणसंख्या लेखकाचं काम धरणे गुरुजी मात्र करतायत आणि डिजिटल स्कोरिंगचं काम tenniscricket.in कडून पारस करतोय. सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे लागल्यात. दुसरा सामना जय भवानी फुफा देवी पाडा विरोधात ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा टीमने पहिल्या 17 धावा केल्या. 70-71चं टार्गेट आहे आणि आता 7 बॉल शिल्लक आहे धावा करायचे त्या, मात्र 22. कमालीचा हा सामना रंगतोय. दुसरा सामना बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल चालला मागे लॉंग स्टॉपला. थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे. मेहनत केली अंकुश पाटीलच्या टीमने. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. तर नक्कीच एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण सर म्हणायला गेलं ना, ते इनसाइड एज आउटसाइड हे देखील स्ट्रोक बनवले जातात. असं वाटतं की हे नशिबाचे चौकार, मात्र बॅट्समनने देखील तेवढी मेहनत केली. ऑफस्टंपवर सफल होऊन तो मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच आपण हा चौकार पाहिला आहे. आणि या 4 धावांचं हे षटक थोडंसं का होईना महागडं षटक, जिथे 3 षटकार आले 1 चौकार आल्यानंतर कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक केलंय किंवा कुठेतरी या मॅचमध्ये एक रंग भरला असं म्हणायला हरकत नाही सर. जिथे धावफलकावर धावा लागल्यात 6 चेंडू विजयासाठी आता 18 धावांची गरज. 53 धावा. 6-18चं समीकरण. सर काय होईल या मॅच मध्ये? भरपूर ठिकाणी तुम्ही सामने करताय, या मॅचचं इक्वेशन तुम्ही कशा पद्धतीने बघताय? या मॅच मध्ये ना बॅटिंग साइड स्ट्रॉंग आहे
कारण जेव्हा 6 बॉल 6चं इक्वेशन असतं, प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. महिला भगिनी देखील उपस्थित आहेत. आदरणीय आदिती ताई आणि जुई ताईंच्या वतीने, आमदार साहेबांच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि सगळ्या महिलांना सांगू इच्छितो, जे ऑनलाईन देखील पाहत असतील त्यांना आमदार साहेबांच्या वतीने विनंती करतो, तुमच्यासाठी एक महिला कक्ष बनवला आहे. तुम्ही जर का मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तर आणखी एक कक्ष आहे, त्यालाही महिला कक्ष रिझर्व करून टाकू. 6 चेंडू विजयासाठी 18ची गरज. पाहूया धावांचा पाठलाग होईल का. जयेश कारभारी आलाय गोलंदाजासाठी. या संपूर्ण मॅचचा कारभार त्याच्या हाती दिलाय यासिन सर कॅप्टनने. धावा वाचवेल की मात्र अर्पित आणि त्याचा साथीदार ऋतिक माळी या धावांचा पाठलाग करेल. 2 फ्रेम मध्ये तुम्ही सध्या स्क्रीन पाहताय. मैदानावरती स्क्रीन आहे. कधी कधी आपल्या हातातून ते क्षण निघून गेले की मात्र त्या स्क्रीनवरती आपण ॲक्शन रिप्लेमध्ये ते क्षण पाहू शकता. याची सोय आमदार साहेबांनी केली. 6 बॉल 18 करायचे. पहिलाच बॉल फिरवलाय. लेफ्टी बॉलर आहे. निसर्ग दत्त देणगी असते लेफ्टी बॉलरला. टप्पा पडला की चेंडू बाहेरच्या दिशेचं वळण घेतो. अर्पितच्या विरोधात गोलंदाजी करतोय जिराडकर सध्या मैदानात. जय भवानी फुफादेवी पाडा टीम कडून अर्पित करेल का आक्रमण. 5 बॉल धावा करायचे ते 18. 3 षटकार मारायचे. पाहूया काय घडेल. पहिलाच बॉल बीट केलाय जयेशने. विकेट किपर संदेश देत असताना, त्याचबरोबर दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना कुठेतरी असं वाटलं की अर्पित सांगतोय चिंता करू नको राज, ऋतिक मी आहे मैदानावर. धावा करायचे 5 बॉल मध्ये 18 मारायचे. 3 षटकार. हा दुसरा सामना आहे आजच्या पहिल्या दिवसातील. थोडा पुढे आला होता, फटका फसलाय खेळपट्टीच्या दिशेनं. हा चेंडू फक्त एकच धाव. थोडा नाराज आहे अर्पित. 4 बॉल आता विजयासाठी 17. दमदार आमदार प्रीमियर लीग थारचा थरार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील विशेष पारितोषिक. बाईक आहेत. 4 चेंडू मध्ये धावा करायचे ते आता 17. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. लेफ्टी बॉलर गोलंदाजी करतोय जयेश. पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त एकच धाव दिले. आक्रमणाची गरज आहे. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय बॉल. फेक होते आणि ते पहा एकच धाव. कमालीची गोलंदाजी. 3 चेंडू बाकी आहेत. अर्पित आक्रमण करेल का याकडे सगळ्यांच्या नजरा. रायगड जिल्हा महिला टेनिस क्रिकेटच्या लेदर क्रिकेटच्या अध्यक्ष आहेत आदितीताई आणि त्यांच्याच वतीने ही स्पर्धा मात्र इथे संपन्न होते. परंतु टेनिस बॉलची 3 बॉल 16. बॅटची कडा आणि ते एका हाताने झेल घेतलाय. काम तमाम केले. अर्पित बाद झालाय. नाराज आहे स्वतःवरती. झुंज त्यानं चांगली दिली परंतु शेवटी त्याची विकेट घेतली. गोलंदाज जयेश कारभारीने कारभार चांगला सांभाळला लास्ट ओव्हर मध्ये. आमची आदितीताई आहेत आज व्यासपीठावर. सर सांगू का, एखादा पुरुष आमच्या मागे उभा राहतो ना, ते पुरुषासारखी ती आमच्या मागे उभी राहिली. तर खंबीर नेतृत्व अगदी आमदार साहेबांनी 1-2 फेऱ्या मुश्किलमध्ये या मैदानावर मारल्या असतील. मात्र गेले 15 ते 20 दिवस अगदी ऊन असू दे किंवा कशा पद्धतीचं वातावरण असू दे, आजारी असताना देखील 1 फेरी दिवसातून 2 फेऱ्या त्या आदितीताईच्या या मैदानावर नक्की असायच्या. त्याच्यामुळे तिचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलायचं होतं. आणखी एक फसवा चेंडू. काय गोलंदाजी केले जयेश कारभारीनं. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहाचा हा खेळाडू आहे. फक्त 2च धावा त्याने दिल्यात. शेवटचा चेंडू आणि आता सामन्यावरती पकड मजबूत केलेली आहे. पुढे येऊन हा फटका खेचलाय आणि ते मिड विकेटला झेल घेतला जाईल. सामना जिंकलाय तो ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाने. एका क्षणाला असं वाटलं जिराटच्या अर्पित वैतेने आक्रमण केलंय, कदाचित तो सामना फिरवेल परंतु तसं झालं नाही. हा सामना समाप्त केला ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाने. पहिला विजय त्यांनी नोंदवला. अभिनंदन या संघाचं. आणि जय भवानी फुफादेवी पाडा संघाला पुढील मॅच साठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. मॅन ऑफ द मॅच या मॅच मधील थोड्याच वेळात आम्हाला गुणसंख्या लेखक माहिती पुरवतील. धन्यवाद सुजीतजी पाटील, धन्यवाद अंकुशजी पाटील, त्याचबरोबरीने त्यांच्या टीम मधील असलेले सगळेच त्यांचे साथीदार. येस, या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलाय नो डाऊट 1 and only निशी कर्डेकर.
रोहा तालुक्यामधील अग्री बॉईज रोट या संघाचा हा खेळाडू, रोठ बुद्रुक हे गाव त्यांचं, आणि त्या गावचा हा खेळाडू एका मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये खेळत असताना आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा अर्थात सामनावीराचा मानकरी ठरलाय. रोहा संघाकडून गोलंदाजी करत असताना निषेध कर्णेकर ठरला या मॅचचा हिरो. निषेध